हॅलो फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना। आज उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीच्या क्लासमध्ये पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत झटपट होणारे, कुरकुरीत आणि चविष्ट फक्त बटाट्यापासून पापड कसे करायचे। तुम्ही जर बिगिनर्स असाल तरी सुद्धा ह्या क्लासमध्ये तुम्ही एकदा शिकल्यानंतर पटकन असे पापड अगदी परफेक्ट करू शकता, वर्षभर छान टिकतात। इथे जर तुमच्याकडे साचा नसेल, मशीन नसेल तरीही पापड कसे करायचे तेही मी दाखवलेलं आहे आणि ते कसे करायचे हे तुम्ही आता बघू शकता। त्यासाठी आपण इथे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे 2 किलो आपण उकडून घेतलेत। तुम्ही बघू शकता अगदी साल निघेपर्यंत बटाटा उकडवून घेतलेला आहे आपण। जास्त शिजवल्यामुळे पटकन असे मऊ बटाटे शिजलेले असेल तर पापड करायला आपल्याला सोपे जातात, त्याला अजिबात कुठेही क्रॅक जात नाही। त्यानंतर 10 ते 12 मिरच्या क्रश करून घ्यायच्या आहेत, थोड्याशा जाडसर आपल्या वाटून घ्यायच्या आहेत। त्यानंतर जिरे घेतलेले आहेत, इथे 2 चमचे जिरे घेतलेत। पापड खार अर्धा चमचा आपण वापरणार आहोत। मीठ चवीनुसार वापरायचं आहे। हे सगळं साहित्याचं प्रमाण योग्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे 2 किलो बटाट्यासाठी। याच पद्धतीने तुम्ही पापड केले तर परफेक्ट असे पापड तयार होतील। पापड करण्यासाठी छान बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 चमचे मिरची पेस्ट, 2 चमचे जिरे, अर्धा चमचा पापड खार आणि चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित मिश्रणात मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। इथे दाखवल्याप्रमाणे अगदी आपण चांगलं स्मॅश करायचं आहे, जेणेकरून पापडामध्ये कोणत्याही प्रकारे लम्स राहणार नाहीत। मस्तपैकी स्मॅश करून झाल्यानंतर घट्ट असा गोळा तयार होतो। अगदी कोरडं असं हे वाटण तयार होतंय। तुम्ही बघू शकता सगळं एकजीव झालेलं आहे मिश्रण। त्याचे आपण हव्या त्या आकाराचे, ज्या आकाराचे आपण पापड करणार आहोत त्या आकाराचे छान असे गोळे करून घ्यायचे आहेत। इथे आपण छोटे छोटे छान पापड करायचे, त्यासाठी छोट्या छोट्या आकाराचे छान असे बॉल्स मी तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता कुठेही हाताला चिकटत नाही, अगदी मस्त मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे पिशवीला आपल्याला आणि इथे आपण जो पापडाचा साचा घेतलेला आहे, मशीन घेतले, त्यामध्ये हा गोळा ठेवायचा आहे। सुरुवातीला एकदाच आपण पाण्याचा हात लावायचा आहे, नंतर जर पापड चिकटत असेल तरच आपण पाण्याचा हात लावायचा, नाहीतर काहीच गरज नसते। आता इथे हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। गोळ्याच्या वरच्या बाजूला पण मी एक प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे आणि एक पिशवी खालच्या बाजूने ठेवायची आपल्याला। अशा प्रकारे पटकन पापड निघतो। तुम्ही बघू शकता किती छान असा आपला पापड तयार झालाय। आता खाली एक आपण प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे, त्या प्लास्टिकवरती हा पापड उलट दिशेने टाकायचा आहे आणि वरची प्लास्टिकची पिशवी काढून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे मशीन नसेल तर आपण प्लेटच्या साहाय्याने सुद्धा करू शकतो। तर डायरेक्ट आपण गोळा खाली अंथरलेल्या प्लास्टिकवर ठेवायचा आहे, त्यावर एक प्लास्टिकची शीट टाकायची आहे आणि वरून प्लेटनी प्रेस करायचं आहे। इथे मी अजून एक करून दाखवले, तुम्ही बघू शकता पटकन असे प्रेस होतात। किती छान असा पापड तयार झालाय। एकसारखे असे छान आपले पापड सगळे करून झालेले आहेत। आता हे पापड आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचे आहेत। पहिल्या दिवशी एक दिवस आपण घरातच सुकवायचे आहेत। संध्याकाळी हे सगळे पापड उलट करून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत। अशा प्रकारे 2 दिवस कुरकुरीत वाळवल्यानंतर छान आपले पापड तयार होतात। 2 दिवसांनंतर आता 2 दिवसानंतर वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता पापडाला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे। खूप कुरकुरीत आणि छान असे आपले पापड तयार होतात। 2 दिवस पापड छान वाळून तयार झाल्यानंतर गरम तेलामध्ये बारीक गॅस करून आपण छान पापड तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा चविष्ट पापड तयार होतो। अशाच छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड करणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून पटकन असा तुम्हाला नोटिफिकेशन येईल नवीन व्हिडिओचं। छान छान क्लास आता मी इथे दाखवणार आहे तुम्हाला। तुम्ही एकदा नक्की बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागामध्ये, भाग 2।